स्वर्गात काय कप्पे नाही असे, स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय. 80% लग्न मुली जमावतात सध्या, 80%. व्हॉट्सअप, फेसबुक, इंटरनेट, ऑनलाईन कार्यक्रम चालू आहे सध्या. ऑनलाईन ते फिट करून घ्यायचं, एवढंच घेऊन जायचं मोबाईलमध्ये. लय वाचितही बसायचं नाही, हां लय देव चोळीत बसायचं नाही. ना तर देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर प्याला, गाडी खाली गेला आणि मेला आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. मग आता एवढे जर भाविक आहेत आम्ही एवढे चोर आहे का काय हेच समजा. ज्ञान म्हणजे MA BA नाही असा अर्थ नाही त्याचा. हे MA MPhil PhD DHM MCom LLB DEd BEd ज्युनियर KG सिनियर KG हायर KG लोअर KG MBA DEd BEd आर्ट कॉमर्स सायन्स FY SY MTech BTech CTech MPSC UPSC नेट सेट फार्मसी हायर KG अप्पर KG ज्युनियर KG सिनियर KG CET ICT MPSC UPSC ही पदवी आहे, ज्ञान नाही. कालीलो डांगर वंदेला चरणा डोळ्याला पायनावर तुझे प्रेमी आलिंगन आनंद भोजन हरिवाळीन म्हणे नामा प्रस्तुत प्रसंग किती शीघ्रता दमने स्वतः तन परमेश्वर परमत सुने तो संतोष होईल तो सृष्टी शेवट त्याने वेळेला मग कोणाच्या अभंगाचा शेवटच्याकडून कल्पना वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत जेवढे संत झाले त्या प्रत्येक संताचं वैशिष्ट्य वेगळं आहे. ज्ञान ज्ञानोबा, वैरागी म्हटलं की तुकोबा, भक्ती म्हटलं की नंदबाबा, शांती म्हटलं की नाथबाबा, शिष्य म्हटलं की ओबराय, पूर्ण म्हटलं की मासा, बरारी म्हटलं की गरुड ब्रह्मचारी म्हटलं की मर्दराय, आचार्य म्हटलं की राम, श्रीमंत म्हटलं की रावण, शीतल म्हटलं की चंद्रोदय, जश म्हटलं की सूर्य, उदार म्हटलं की मेघ, अवतारी म्हटलं की कर्ण, प्रेम म्हटलं की आई, कृपा म्हटलं की साधू, आशीर्वाद म्हटलं की देवान, बुद्धी म्हटलं की माणूस. म्हणून ज्ञानोबाचं नावच इतकं सुंदर आहे महाराज. ज्ञान देव, ज्ञान देव, ज्ञानाशिवाय देव नाही, देवाशिवाय ज्ञान नाही, दोन्हीशिवाय सुख नाही. त्याला 12व्या अध्यायातली ओवी आहे. अभ्यासाहून गहन ज्ञान, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान. त्यालाच पुन्हा ओवी आहे 13व्या अध्यायातली. जेत जेत दया आणि शांती वस्ती आली एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया आहे आणि जिथं शांती आहे तिथं देव आहे. मग जिथं ज्ञान आहे तिथं देव आहे, जिथं देव आहे तिथं ज्ञान आहे, जिथं दुनिया आहे तिथं सुख आहे. ज्ञान म्हणजे MA BA नाही असा अर्थ नाही त्याचा. हे MA MPhil PhD DHM MCom LLB DEd BEd ज्युनियर KG सिनियर KG हायर KG लोअर KG MBA DEd BEd आर्ट कॉमर्स सायन्स FY SY MTech BTech CTech MPSC UPSC नेट सेट फार्मसी हायर KG अप्पर KG ज्युनियर KG सिनियर KG CET ICT MPSC UPSC ही पदवी आहे, ज्ञान नाही. तर घोटाळा आहे त्यासाठी. हा MA ही पदवी आहे, ज्ञान नाही. पदवीने पगार वाढतो, त्याला बुद्धी असतेच असं नाही. आणि वाक्य नीट आहे का, पदवीतल्या ज्ञानाने भौतिक सुख मिळवाल पण परमार्थातल्या ज्ञानाने आध्यात्मिक सुख मिळवाल. पगार वाढला तर तुम्ही सासरवाडीचं कल्याण कराल लईत लई, हो, किंवा मेवणीचं ऍडमिशन फी भराल. हो, पण ध्यानात ठेवा. आणि कधी ध्यानात ठेवायचं महाराज, पैशानं श्रीमंत असणारी माणसं विचारानं भिकारी असतात आणि पैशानं गरीब असणारी माणसं धर्म आणि संस्कृतीनं नीतिमान असतात. कधी ध्यानात ठेवायचं. म्हणजे तुम्ही उद्या म्हणाल बा शिकलेल्या माणसाला अक्कल असते असं गणित नाही ते, किंवा तो माणूस सुशिक्षित आहे म्हणजे बुद्धिमान आहे असं नाही. बा काही लोक म्हणले बा तो माणूस सुशिक्षित आहे, कारवा म्हणे उभ्याने जेवतो. म्हणजे उभ्याने जेवतो म्हणजे तो सुशिक्षित नाही, त्याला मुळव्यात आग होती म्हणून उभ्याने जेवतो. काही लोक म्हणले बा तो माणूस 5 वाजता कुत्र्या संघ हिंडतो, त्याला जोडीदार नाही. काही लोक म्हणले बा ते नवरा बायको 5 वाजता एकमेकाचा हात धरून हिंडा, त्या प्रेम म्हणून नाही महाराज, विश्वास नाही. आता आमच्याकडे सुशिक्षित कुणाला म्हणतात ऐका, ज्यानं आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही, ज्यानं आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही, बापाची मान खाली होऊ दिली नाही आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागू दिला नाही, त्याला सुशिक्षित म्हणतात. MA BA हा विषय सोडून द्या, MA BA हा विषय सोडून द्या. असे लई आहेत. 6.5 लाख DEd शिल्लक आहेत आपल्याकडे सध्या, 6.5 लाख, आणि 9.5 लाख MA BEd शिल्लक आहेत. खात नाही त्यांना कोणी, फक्त गणपती बुडवायला वापरते. गणपती, हो, गणपती बुडवायला, नवरदेव मिरवायला. हा, काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईना. ही मंडळी हिशोबात झाली.
शब्द नीट ऐकान पुढे चला. आता आपला शब्द चालू झालाय ज्ञान देव. इथे आपण करंटमध्ये राहायचं. कीर्तनाला दरिद्रेवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, नाही ते यायचं नाही. इथं येऊन असं बसतो, इथं येऊन म्हणजे गारपीट तुझ्या एकट्याच्या कपाशीवर झाली का काय. अभंगाच्या पहिल्यांदा सांगतो महाराज आयुष्यात कधी चिंता करायची नाही. आणि का करायची नाही तर काही नाहीच तर करायची कशाची. येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. चिंता करायचं काही कामच नाही ना. येताना नागडा आलाय, जाताना झाकून जाणार आहे. आणि जे कमावलं ते मागचे नालायक लुटणार आहे. आपल्याला फायदाच नाही ना. बंगला आपण बांधलाय, झोपती सुनन पोऱ्या, आपला मुक्काम जिन्यात. मग अगोदर जिना बांधायचा नाही अड्या, बंगला कशाला बांधत बसला. बंगला पुरा झाला आणि म्हातारा मिळाला. आणि मग पोरांनी घराला नाव दिलं दादांची कृपा. अहो दादा जिन्यातच मेले तर कृपा होईलच कशी. सांगतो तो मासी बाजार विठ्ठल, सांगतो तो मासी बाजार विठ्ठल, सांगतो तो मासी बाजार नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. हो नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म. कैसा बरोबरी दुरावरी दुरी, कैसा बरोबरी दुरावरी दुरी, कैसा बरोबरी दुरावरी दुरी, कैसा बरोबरी दुरावरी दुरी. सांगतो तू मासी बाजार विठ्ठल, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. सांगतो तू मासी बाजार विठ्ठल, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. असा मोकळा झाला पाहिजे मला. विठाला विठाला कधी ध्यानात ठेवायचं महाराज. भजन्यानं गायकानं वादक भजन्यानं गायकानं वादकानं महाराज लोकांनी कीर्तनकार मंडळीने लोकांनी मानाव म्हणून कधी परमार्थ नाही करायचा महाराज. आपली मस्ती जिरवायला करायचं महाराज. आपला आनंद आपण लुटायचं, लोकांना काय घेणं आहे. सुखे सो ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा, सुखे सो ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा. गाणो हे बादल
चला थोडं माग आता आपला शब्द कडून राहता तेवढं ध्यान ज्ञान देव ज्ञानाशिवाय देव नाही देवाशिवाय ज्ञान नाही इथपर्यंत आलो आपण मग सुखी होण्याचं भजन लिहून घ्या निवृत्तीनंद सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्तीनंद सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम त्याचा अर्थ लिहून घ्या निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपं आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याचं तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम आहे चला साई बाजूला कर खाली दूध आहे राग बाजूला कर आत विस्तव आहे जग बाजूला कर वर आकाश आहे तुझ्यातला अहंकार बाजूला कर तू ईश्वर आहे याचं नाव ज्ञानदेव आहे संपला पहिला प्रश्न ज्ञान देव दुसरा शब्द सुरू झाला वैराग्य म्हणजे तुकोबा वैराग्य म्हणजे असं नाही भाकरी खात नाही सफरचंद खातो चहा पित नाही नसो दूधच आणतो हा त्यागी नाहीये भामटा आहे याला वैराग्य नाही म्हणायचं ऐका वैराग्याच्या व्याख्या सोनं नाणं ज्याला माती समान त्याचं नाव वैराग्य आपली पत्नी सोडता जगातल्या सगळ्या स्त्रिया ज्याला आई दिसतात तो जगातला खरा त्यागी विढाला 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 चला बस आपल्या मुद्द्याचा विक्षेप होतो मजा राहत नाही त्याच्यात ज्ञान ज्ञानाबा संपला विषय वैराग्य तुकोबा संपला विषय आणि भक्ती नामदेवराया आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे अभंग सगळ्यांच्या पाठ आहेत अभंगाला कडवे दोनच आहेत येड्याचा सुद्धा पाठ आहे घालील लोटांगण वंदिल चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझी पण एकही माणूस हा अभंग शुद्धिओ म्हणत नाही कारण हा अभंग शेवटी असतो ना हा झाल्यावर प्रसाद असतो त्याच्यामुळं घालील लोटांगण वंदिल चरण दुसऱ्याच्या चपला डोळ्यानं पाहिन रूप तुझे गेला नाही पखवाद्या हा अभंग म्हणतो पीठ काढताना टाळकरी हा अभंग म्हणतो टाळ सोडताना कीर्तनकार हा अभंग म्हणतो कंबार सोडताना आणि माणसं हा अभंग म्हणतात स्वतः भोवती फिरताना एकही माणूस हा अभंग शुद्धिओ म्हणत नाही नाही तर अभंगाला कडवे दोन अभंगाला कडवे दोन पण भक्त्या सहा अभंगाला सुरुवात मग एखादा म्हणेल का हो महाराज हा अभंग तुम्ही घेतला कसा त्याचं उत्तर आहे का कीर्तन अभिष्ट चिंतनाचं आहे माननीय दादासाहेबांच्या अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमाचे आयोजक बबनराव टिंडोरे पाटील आणि यांच्या योगाने ह्या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि त्यासाठी देवाकडे ह्या अभंगात भक्तीनं केलेली प्रार्थना आहे अभंगाला सुरुवात आता भक्ती आहे त्याचं पटापटा तुम्ही उत्तर द्यायचं आता भक्ती का करायची त्याचं उत्तर आहे का फटाफट बोलत जायचं तुम्ही आयुष्यभर सगळा प्रयत्न केला पण मिळालं नाही त्याचं नाव आयुष्यभर प्रयत्न केला पण मिळालं नाही त्याचं नाव सुख शब्द बदल बरं का आता बोलत जायचं तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केला पण मिळालं नाही त्याचं नाव सुख जे मिळवण्यासाठी तुम्ही खाली आलात पण मिळालं नाही त्याचंही नाव सुख ज्याच्यासाठी आपण आटास केला पण प्राप्त झालं नाही त्याचंही नाव सुख आणि जे आपल्या हृदयात असून आपल्याला अजून सापडलं नाही त्याचंही नाव बस करंट लावून घ्या आता करंट लावून घेतलं म्हणजे मग कळेल चला एकही प्रयत्न असा राहिला नाही का आपण सुखासाठी केला नाही सुखासाठी बायको केली धोका तिने दिला वाकीने नाही आपण कमवायला गेलो सुख मिळालं दुःख आपल्याला प्राप्ती पाहिजे आपल्याला प्राप्ती पाहिजे होती सुखाची पण प्राप्ती झाली दुःखाची ऐका पुढे आता एकही प्रयत्न असा राहिला नाही का तो आपण केला नाही पण आपल्याला मिळालं नाही सुख आपल्या हृदयात असून आपल्याला अजून सापडलं नाही त्याचंही नाव सुख जे मिळवण्यासाठी तुम्ही जन्माला आलात पण मिळालं नाही त्याचंही नाव सुख माता सांगा मला जगात असून तुम्हाला मिळालं नाही मग जगात सुख नाहीच का त्याचं एकच उत्तर आहे सुख आहे पण आपल्याला मिळालं नाही त्याचं कारण आहे का ज्ञान बरोबर सुख आणि अज्ञान बरोबर दुःख ज्ञानी माणूस दुःखी होऊ शकत नाही आणि अज्ञानी माणूस सुखी होऊ शकत नाही शब्द त्याला एकच उत्तर आहे आता तुम्हाला मला दुःख का अज्ञान अज्ञान कोणतं कलियुगातल्या लोकांना अजून 12 गोष्टी कळल्या नाहीत नाही कळल्या कोणत्या लिहून ठेवा एक ज्ञानोबाचं ज्ञान कळलं नाही सोपानाचं एकांत कळलं नाही मुक्ताबाईचं गुह्य कळलं नाही निवृत्तीदात्याची साधना कळली नाही की झाले 4 मी कोण आहे लोकांना कळलं नाही मी कुठून आलोय लोकांना कळलं नाही मला कुठे जायचंय लोकांना कळलं नाही मी कशाला आलोय लोकांना कळलं नाही सगळं कळलंय लोकांना पण मी कोण पाटील पाटील कुठून आलो आईच्या पोटातून कशाला आलो कापसाव पाणी माराया कुठं जायचं जायचं नदीवर कोण आहे मी तपास नाही लागला 4 आणि 4 8 आणि पुढचं वाक्य आहे का 9वं वाक्य मी मरणार आहे हे लोकांच्या ध्यानात नाही
ध्यानात नाही कोणाच्याच. 9 आणि 10 मी एकटा जाणार आहे, हे जग राहणार आहे. पखवाद राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे. अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे. शाळा राहणार आहे, गुरुजी खपाखप जाणार आहे. जाणार आहे. Each and everything in the world has an end point, but God and His name has not an end point in the world. देव आणि देवाचं नावच शिल्लक राहणार आहे, बाकीचं सगळं जाणार आहे. 10 झाल्या. आणि 11 वाक्य, मी ज्यांच्यावर प्रेम केलं ते फक्त स्मशानात येतील. तसा पेटलो नाही तर टायर वापरतील, तसा पेटलो नाही तर मिठाची गोण वापरतील, पण मला आग लागल्यावर ही नालायक माझ्या संग येणार नाही, हे ह्या नालायकाच्या ध्यानात नाही. आणि 12 वाक्य आहे महाराज, मी केलेल्या कर्माची फळं मला भोगायची आहेत, ह्याच्यात वाटेकरी कोणी नाही. हे ज्याला कळलं तो झाला सुखी, आणि ज्याला नाही कळलं तो झाला दुःखी. आता एकच व्याख्या सांगितली मी तुम्हाला. सुख बरोबर ज्ञान आणि दुःख बरोबर अज्ञान. आता ऐका, रस्त्यात पडलेली दुरी एकाला वाटतंय साप आहे आणि एकाला निश्चित वाटतंय ही दुरी आहे. मग जगामध्ये 2 टप्पे, तुम्हाला मला भास आहे का हा साप आहे, आणि संतांना निश्चित माहित आहे ती दुरी आहे. तसं तुम्हाला आम्हाला वाटतंय भास आहे का नक्की संसारात सुख आहे, आणि संतांना माहित आहे संसारात दुःख नाही. जसं उदाहरण ऐका, शिळी पाणी प्यायला नेली ना, शिळी ते शिळी पाणी पिताना पाय भिजवीत नाही, तोंड बुडवीत नाही, पण पेल्याशिवाय राहत नाही. आणि शिळी पाणी पिऊन आली हे वळणाऱ्याला सुद्धा कळलं नाही. पण म्हैस पाण्यावण्या म्हैस मालका सगळं डोहात पहिली भिजती. आता वाक्य आहे का, शिळी पाणी पेते, म्हैसही पाणी पेते, पण शिळी पाणी पेते पण पाण्याशी लुप्त नाही, आणि म्हैस पाणी पेते पण पाण्याशी लुप्त आहे. तुम्ही आम्ही सुखी का नाही, संसाराशी लुप्त आहोत, आणि संत सुखी का, संसाराशी लुप्त नाही. जसं रात्री 10 वाजता 2 माळकरी आले तर बायको भाकरी करताना हातपाय पडते, माळकऱ्याला भाकरी करताना. आणि 1:30 वाजता जर तिचा बाप आला, बाप 1:30ला, तरी भजे काढी ती. आणि तिचा बाप हरिपाठ करून आलाय, रिक्षात टाकून आणला, ताईट झाला ताईट. आता मला सांगा, बाप बेवडा असून सुद्धा ती भजे काढते, आणि माळकरी असून त्याला भाकरी का घालत नाही? माळकऱ्यावर तिचं ममत्व नाही आणि बापावर तिचं ममत्व आहे. मग तुमचं माझं संसारावर ममत्व आहे म्हणून दुःख आहे, संतांचं ममत्व नाही म्हणून सुख आहे. ते फिट करून घ्यायचं, एवढंच घेऊन जायचं मोबाईलमध्ये, लय वाचितही बसायचं नाही. लय देव चोळीत बसायचं नाही, ना तर देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर पेला, गाडी खाली गेला आणि मेला, आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. मग आता बेवडे जर भाविक आहेत, आम्ही एवढे चोर आहे का काय हे समजा. म्हणजे आपल्याकडे नियमच असा आहे देवाला. आता आपल्याकडे एक 5-6 वर्षापासून एक फॅशन आलंय पा, कुणाची जयंती पुण्यतिथी निघली का रस्त्यानं ज्योत घेऊन पळायचं, मशाल, फुल पळत, एक पुढून दुसरं भगुलं घेऊन त्याच्या माग, पुढच्यानं क्वार्टर हाणली, दारू चढली, ज्योत कुठे पळायची डांबरी सोडून, कोणच्या वाट्यावर कोणच्या घरात, एकाच्या गंजीवर गेली ज्योत, दिली गवताची गंजी पेटून, आणि दुसरं भगुलं घेऊन त्याच्या माग, सापडा नका म्हणून म्हणले, सापडा नका. मग एक जण म्हणला ही देवीची ताकद आहे, देवी पॉवरफुल आहे, देवीची ताकद उतरली आणि हे डांबरीवर पडलं आणि मेलं. काय झालंय महाराज, समाजामध्ये मूर्खांना मार्केट आल्यामुळं सज्जनाला त्रास झाला. समाजामध्ये मूर्खांना मार्केट आल्यामुळं सज्जनाला त्रास झाला महाराज. सत्याला किंमत राहिली नाही आणि हलकटाला पॉवरफुल किंमत आली. त्याच्यामुळं घोटाळा असं झालाय. फटाफटा तुम्ही बोलायचं आणि मी सांगायचं कुठवर आलतो आपण तेवढं ध्यानात ठेवायचं. आज कीर्तनाला घेतलेला मग नामदेवरायांचा आहे. आता मी तुम्हाला हा मुद्दा मांडला होता, मिळालं नाही पण मिळवायचा प्रयत्न केला त्याचं नाव सुख. हृदयात असून अजून सापडलं नाही त्याचंही नाव सुख, आणि आपल्या जवळ असूनही आपल्याला सापडलं नाही त्याचं नाव सुख. आणि जे मिळाल्याशिवाय एकच शब्द सांगितला, सुख बरोबर ज्ञान, दुःख बरोबर अज्ञान. ज्ञानी माणसाला दुःख होऊ शकत नाही आणि अज्ञानी माणूस सुखी होऊ शकत नाही. पार्ट 1 इज कम्प्लीट, पार्ट 2 इज स्टार्ट.
माझ्या जीवनात असा प्रश्न झाला, हे सुख कमवायचं कोणी? कुणी कमवायचं? कुणी कमवायचं? तर फक्त माणसानं. हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन द अर्थ. विदाउट मॅन व्हॅल्युएशन ऑफ वर्ल्ड इज कम्प्लिटली झिरो. जगातून माणूस वजा जर केला तर जगाची किंमत शून्य आहे. म्हणून 20 आकडे सांगतो तुम्हाला. 20 याच्या बाबतीत 20 आकडे ऐका. याच्यात काय याच्यात काय जरा 20 आकडे ऐका. 20 ब्रह्म एक लिहून ठेवा. ब्र्या ब्रह्म एक, माया 2, गुण 3, वेद 4, भूत 5, शास्त्र 6, पुर्या 7, वसु 8, भक्त्या 9, इंद्रिय 10, रुद्र 11, राशी 12, धनतेरस 13, विद्या 14, 15 तिथी, 16 शृंगार, 17 तत्व, 18 पुराण, 19 तू, 20 मी बरोबर सुख. जरा लिहून ठेवा. आणि उत्तर सांगतो त्याला. 24 जाण शस्त्री कारण 18 पूर हरसी गाली 18 पुराण 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 हरसी गाली. थोडा ताण घ्या ना, थोडा ताण घ्या, नाही तरी जाळायचंच आहे. टाळाला झटका नाही, मनाला झटका नाही. नको 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 नाही नाही मला याचं काय व्हायचंय हो. अहो किती श्रीमंत मेला तर अजून नदीलाच नेलाय ना. का लय श्रीमंत आहे, लय मोठा बंगला आहे, पेटवा. असं कधी म्हणलं का कुणी? अहो लय मोठा बंगला आहे, मग बंगल्या सगळं पेटवा ना मेलाच्या आत. का किती श्रीमंत मेला तर अजून त्याच्या कपडाला ठोकळाच दिलाय ना. रुपये नोट तर नाही दिली कोणी. एक खरं सांगू तुम्हाला महाराज, आयुष्यात किती कमवा, पावशे सुतळी, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडकं आणि टोटल बिल 250 रुपये 55 पैसे. कुठे मरपळ? स्वर्गात काय कप्पे नाही असे. स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? आता तुम्हाला पटापटा उत्तर सांगतो. तुम्हाला मला सुख का नाही इथं आपण आणून घातलंय तुम्हाला. आता सुख मिळवायचं कोणी? फक्त कोणी? माणसाने. आता तुम्हाला माणूस कसा तयार झाला हे सांगतो. तयारच करून देतो, पुन्हा झटे नाही. माणूस तयार करून देतो आणि त्याला सुख का नाही एवढं सांगून टाकतो, म्हणजे तुमचे क्लिअर होईल. पहिलं तुम्ही पहा माणूस कसा तयार झाला. जरा मी माझ्या अंगाला जिथं हात लावीन तेवढे अवयव तुम्हाला आहे का पाहिजे? सावध राहा, माझा हात कुठे जाईन ते तुमचं तुम्ही पहा. फटाफट तुम्हाला माणूस तयार करून देतो. पटकन पटकन माणूस तयार. लिहून घ्या, मोबाईलमध्ये घेऊन जा. ऐका नीट, माणूस लिहून घ्या. कुठं मी हात लावीन तर माझ्या तेवढे अवयव तुम्हाला आहे का सांगायचे. पटकन लय सावध राहायचं बरं का. तुमच्या माझ्या बिंबीच्या जवळ दोन्ही बाजूला टणक भाग आहे. घोटाळा करायचा नाही. आहे मध्यभागी खड्डा आहे. असे 3 खड्डे का मोजा. 1 2 3 आहे. 3 लॉक 1 ओपन आहे. यांची नावं लिहून घ्या. याला म्हणतात परा, याला म्हणतात परा, याला म्हणतात पशंती, याला म्हणतात मध्यमा आणि याला म्हणतात वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. नीट ऐका माणूस कसा तयार झाला. देवाचं नाव इथून निघतं. प्रेमाची भाषा इथून निघते. तू नाही म्हणली तर मी आत्महत्या करीन. तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अंडरपॅन्ट आहे का तुला? अंडरपॅन्ट आहे. चालला प्रेम करायला शांबड्या. फूल है गुलाब का, आग लाव त्या फुलाला. आता वाक्य नीट आहे बरं का. आता यांची फटाफटा तुम्हाला माणूस तयार करून देतो फास्टमध्ये. ब्रह्मदेवाच्या नाभिकमलातून, नीट आहे का बरं का बारीक. ब्रह्मदेवाच्या नाभिकमलातून जगत उत्पत्ती होत असताना पहिला शब्द बाहेर पडला ओम. काय?
ओम. ओम मधून 3 अक्षर बाहेर पडली. अ उ म, अ उ म, आणि त्याच्यामधून 16 कळा बाहेर पडल्या. कळा लिहून घ्या पटकन. मानेपासून वर 5 कळा, मानेपासून खाली 5 कळा, 5 आणि 5 10 कळा झाल्या. 10 कळा. याच्या आतमध्ये 5 कळा आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पासरी 15 आणि 16वी कळा मन. आणि 16 कळेच्या जगात पहिल्यांदा नर तयार झाला. नर. आई साहेबांना डोळे लागले. आई साहेबांना डोळे लागले. सगळ्यांनी विचारलं डोळे लागलेत तुम्हाला? आई साहेबांनी डोक्यावरचा पदर सावरला. आई साहेबांनी डोक्याचा पदर सावरला. आई साहेबांच्या गालावर खड्डा पडला. डोळे लागलेत. पण आई साहेब डोळे सांगायला लाजल्या. राजे शहाजी समोरून आले, घोड्यावरून खाली उतरले आणि राजे शहाजीने आई साहेबांना सांगितलं डोळे लागलेत तुम्हाला. आई साहेबांनी हाताच्या बांगड्या मागे केल्या आणि राजे शहाजींना सांगितलं ऐकायचेत का तुम्हाला माझे डोळे? ऐकायचेत का? ऐकायचेत का? मग ऐका. घोड्याचा लगाम काढा, घोड्यावरून खाली उतरा, कमरेचा पट्टा काढा, मेण्यातली तलवार काढा. आई साहेबांनी डोक्यावर टोप घातला, कमरेला तलवार लावली, मेण्यातली तलवार उपासली आणि आई साहेबांनी राजे शहाजींना सांगितलं ऐकायचेत का माझे डोळे? मग ऐका. हुकुमशाही संपणार, जुलुमशाही संपणार, राजे छत्रपती जन्माला येणार. राजे छत्रपती जन्माला येणार. हर 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 हर. हुकुमशाही संपणार, राजे छत्रपती जन्माला. हे जर एखादा म्हणला माझ्या व्हॉट्सअपला आलं नाही तर त्याला दुसरं उदाहरण ऐका. अभिमन्यू चक्रावत घुसायचं कसं या आईच्या उदरात शिकला. हे जर कुणाला पटलं नाही, हे जर तर असूनही तिनं ध्रुव बाळाला 5.5 महिन्यामध्ये ईश्वर प्राप्ती करून दिली. हे जर कुणाला पटलं नाही तर ऐका उदाहरण. हे जर कुणाला पटलं नाही तर उदाहरण ऐका. प्रभू रामचंद्रासमोर हनुमंतराय उभे राहिले आणि हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राला सांगितलं आयुष्यात मी तुमच्याकडे काही मागितलं नाही हो, मागितलं नाही हो मी तुमच्याकडं, पण आता मला माझ्या आईला तुमचं दर्शन करू द्या. प्रभू रामचंद्र खळखळ घालत असले आणि प्रभू रामचंद्राने सांगितलं या. अंजनी माता समोरून आल्या, सीतेच्या पाया पडल्या आणि सीतेच्या तोंडातला शब्द गेला. मला कुठे रावणानं लपून ठेवलं हे पहिलं जर कोणी सांगितलं असेल तर हनुमंतरायानं. अंजनी मातेच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा खाली आल्या आणि प्रभू रामचंद्राच्या मुखातलं वाक्य गेलं तुमचा मुलगा नसता तर मला भाऊ नसता. अंजनी माता रडायला लागल्या पण रामाच्या मुखातला शब्द गेला. लक्ष्मणाला द्रोणागिरी आणायला हनुमान गेला तेव्हा मला लढायची पाळी आली. आणि हे वाक्य ऐकल्याबरोबर अंजनी मातेनं बांगडी मागे केली, काटकन हनुमंतरायाच्या तोंडात ठेवून दिली. सगळ्यांना प्रश्न पडला अंजनी मातेनं हनुमंताच्या तोंडात का ठेवून दिली? तर अंजनी मातेनं स्वतःच्या स्तनाला हात लावला. महाराज अंजनी मातेनं स्वतःच्या स्तनाला हात लावला आणि स्वतःच्या स्तनातल्या दुधाची धार समोरच्या दगडावर उडवली तर दगडाला चीर पडली. महाराज दगडाला चीर पडली. मग अंजनी मातेनं हनुमंताला सांगितलं तुला मी का मारलं? ऐक, माझ्या दुधाची ताकद जर दगडाचा तुकडा करण्या इतकी आहे तर मी तुला रामाला अर्पण केला असताना राम लढायला गेलाच कसा याची लाज तुझा कशी वाटली नाही म्हणून तुझ्या कानपट्टीत ठेवून दिली. तू माझं दूध पेलाय, तू काही पिशवीतलं दूध पेला नाही. चॅनल पाहून कुठं पोरं चांगले होत असतात का? देव यांनी संग्राम पाहायचा माझे मन तुझे झाले आणि मग पोराला पाखवा शिकवायचा ते नाही चालत. मला 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं आणि 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होते तर स्मरण होतं. आणि मग ते देवाला म्हणतं देवा मला बाहेर काढ. त्याला ओवी इतकी सुंदर आहे, मातेच्या उदरकोरी पचनविष्टीच्या धात्री उकडून नवमासावरी मला बाहेर काढ. देव म्हणले तू बाहेर आल्यावर गद्दार निघण्याची शक्यता आहे म्हणून तुला मी 9व्यात बाहेर काढीत नाही पण 10व्यात आत ठेवत नाही. म्हणून देवानं याला बाहेर येताना 2 गोष्टी दिल्या नाहीत. येताना दात दिले नाहीत आणि जाताना दात ठुले नाहीत. याला येताना दात दिले नाहीत आणि जाताना दात ठुले नाहीत. आणि माणूस जन्माला आल्यावर ज्या फडक्यात गुंडाळतात त्या फडक्याला खिसा नाही आणि माणूस जाळायला ज्या फडक्यात नेतात त्याला खिसा नाही.
बसणाऱ्या लोकांना माऊलीचा आज समाधी सोहळा आहे, दर्डा साहेबांचा वाढदिवस आहे. पाया पडून एक वाक्य सांगतो, आयुष्यामध्ये एवढे 2 वाक्य पाठ करा. आपण येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, फक्त चांगलं वागणं एवढंच आपल्या संग येणार आहे. मग पाप का कमावता, का पाप करता? आज प्रत्येक माणसाला जर कळलं मला संघ काही न्यायचं नाही, तर महाराष्ट्रातले 50% भांडणं एका आठवड्यात मिटतील. हो, काय न्यायचं आपल्याला, काय कमवलंय आपण? एकटं आलो, एकटं जाणार आहे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, आणि मांडीवर घेतलं. तुझं नाव काय? ईश्वर. हा, बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर ना घेतलं आणि त्याला नाव ठेवलं ईश्वर. आता शिक, ईश्वर तयार झाला. आता ईश्वर तयार झाला आणि बाळ बाहेर आलं आणि चमड्याच्या शरीराला नाव ठेवलं ईश्वर. आणि हे नासक आहे म्हणून तुम्हाला ज्ञान नाही, म्हणून दुःख आहे. करंट लागला, परत घोटाळा करायचा नाही. मग दुःखाचं कारण काय? हो, काही माणसं दान धर्म करीत नाही, दुःखाला कारण काय? आणि तुमच्या माझ्या दुःखाचं कारणच काय? माया. काय कारण आहे? पोरगा दारू प्याला, आई म्हणते प्याणार नाही. पिलेला पाहिला, संगतीने प्याला असं. हो, पहा 9वीचं क्वार्टर प्यात आहे सध्या. 9वीचं शंभर क्वार्टर आणते, क्वार्टर असं ताईट पाहते बापा कधी. आणि ते बापाला म्हणते तुझंच का मी, तुझंच का, तुझंच का मी. मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा? त्याचं बाप म्हणलं मी म्हणतोय बा माझ आहे. मग आणि कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू, ज्ञान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे. माणसाला डांबरीव जीप काढित आहे. जीप काढून एकच प्राणी पळतो पोरांनो, कुत्रा. तोय बी एकच महिना. बाकीचं तुमचं तुम्ही पहा. इथं नाचता नाचता कळला देवाचा. जिथं देव नाचलं तिथं यमेन फेम लंकेचा मालक मिळाला आणि टपरीवाल्याचं काय घेऊन बसला. आपल्याकडे काय इस्टेट आहे का? जमीन विकली, ट्रक घेतली आणि तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली, मग यानं तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं वडून नेली, मग यानं लिहिलं नादच खुळा. घेतलीच कशाला? आणि ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं घरातलं, बंटी वंटी संटी फंटी गुंटी. आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. पण काय ते बाकीचं तुमचं तुम्ही पहा. इथं रंगलं पाहिजे महाराज. आपला मुद्दा चालला होता, मुलीला पाहायला पाहुणे आले, इथं होतो आपण. ती काय काळजी करायची नाही, ती काय काळजी नाही करायची. आणि पोरगा MIDCत होतं आणि त्या शेंबड्याला 3000 रुपये महिना होता. इथं आपण होतो. आता लग्न आता राहिलेल्यांचे तर राहिलेचे, तो काय विषय नाही. ह्या वर्षी लग्नाचा टोटल खर्च पुरीचा बाप करणार नाही, पोराचा बाप. पुरीच्या बापानं फक्त पंक्तीत हिंडायचं, भरपूर जेवा. लय दिसणं नालायक सापडलाय हा. आणि पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून वाढा रे. पुरीनो तुमच्यावर फार चांगले दिवस येणार आहेत. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बुवा. तुम्ही सध्यालाही दणका उठवलाय सध्या.
पेपरला गेली आलीच नाही मग का निकालच घेऊन येते का काय करते काय उपयोग नाही त्याचा. वाक्य लिहून ठेवा बारीक वाक्य आहे का काय उपयोग नाही मला. काय उपयोग आहे. काही माणसं दान धर्मच करीत नाही नुसतं जिवंत. सोमवार नाही एकादश नाही माळ नाही गंध नाही देव नाही धर्म नाही काही नाही. मग देव असंच करतो इस्टेट मोकार पोरगच नाही. काहींना इतकी पोरं झोपाया जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला झालेच नाही. 3 सख्या बहिणी केल्या तिन्ही फेल गेल्या नाही जमलं. मग देव असंच करतो यांना. खाती नाही नुसते ताटली का पाहत्या. जेव्हा बसला चमक निघली 2 लाख 2.5 लाख मागचं लॉक 9 लाख. डिव्हिडंड गेला बोनसही गेला गॅच्युरिटी गेली मॅच्युरिटी गेली. खातही नाही. काही माणसांच्या खायला पदार्थ नाही पण नुसता ताटली का पाहतो. अरे खाय ना साखर डायबिटीस वांग मुळव्या. 27 खोल्यांचा बंगला 13 बेडरूम 9 बाथरूम आणि एकच पोरग येड. काय म्हशी बांधितो का बंगल्यात काय करतो त्याला. 100 एकर जमीन आणि एकच पोरगी पेपरला गेली आलीच नाही. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. वाक्य लिहून घ्या. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही. शिळीच्या गळ्याचं सड कधी दूध देत नाही. गाईच्या काशेतलं गोचीड कधी दूध पेत नाही. गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्यामध्ये सोनं शोभून दिसत नाही. दाणे नसणारी बाजरी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण जनतेच्या फायद्याचं नाही. आणि संस्कार नसणारे घराणे समाजाच्या फायद्याचे नाही. आणि त्याला 9व्या अध्यायातली ओवी जोडून घ्या. माझी भक्ती विन जळो जियाचे जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. आणि त्यालाच ओवी जोडून घ्या. का खडके जैसे वर्षले का आगी माझी पेरले. खडकावर पडलेला पाऊस फेल भाजून पेरलेलं बी फेल तसं संस्कार नसणारे घराने फेल. काय उपयोग नाही त्याचा. पुढवर आलं तर तेवढं ध्यानात ठेवा. मुलीला पाहायला पाहुणे आले लग्न जमलं आणि ती मुलगी वर्षात हे बेवडा असल्यामुळं विधवा झाली. एक वाक्य सांगू. जमिनीचे बाजार वाढले तर बहिणीनं भावावर दावा लावला रक्ताचे नाते संपलेत. काळ बदललाय. जी बहीण भावाबरोबर सायकलीवर जात होती. जी बहीण भावाचे लहानपणी कपडे घालत होती. जी बहीण भावाचे कपडे धुत होती. आणि जी बहीण भावाला देवापेक्षा जास्त मानत होती. आणि जी बहीण भावाबरोबरच आयुष्यभर राहत होती. त्याच बहिणीनं जमिनीचे बाजार वाढले. बहिणीनं भावावर दावा लावला. कचेरीच्या दारामध्ये भाऊ उभा राहिला. भावाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दारा खाली गळाल्या मला ओवळायला कोणी राहिलं नाही म्हणून भाऊ रडला. बहिणीनं नोटाचा बंडल हातात घेतला निघून गेली. जगातले रक्ताचे नाते संपलेत.